In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चैत्र महिन्यात आवडीने खाल्ला जाणारा डाळ आंबा. तर या ठिकाणी अर्धी वाटी ही हरभऱ्याची डाळ 4-5 तासासाठी भिजत घातलेली होती. तर थोडासा आंबट असे कैरी घ्यायची आहे. ती छान धुवून चिरून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ही तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. जर तुम्हाला किसून टाकायचे असेल तरीही तुम्ही किसून घेऊ शकता. या ठिकाणी मिक्सरमधून काढल्यानंतर ती आणखीन छान त्याला आंब्याची टेस्ट डाळीला येते. त्यामुळे मिक्सरमधून आपण हे वाटून घेणार आहोत. कैरीचे छान तुकडे करून झालेले आहेत. तर आता डाळ आणि कैरी अशा प्रकारे तयार ठेवायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम डाळ आपण वाटून घेणार आहोत. तर डाळीबरोबर आपण आणखी काय काय गोष्टी वाटून घेणार आहोत ते पाहूया. तर डाळीबरोबर आपण यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची वापरणार आहोत. कोथिंबीर, आल्याचा 2 स्लाइस छोटे छोटे तुकडे यामध्ये टाकणार आहे व ते डाळीबरोबर छान वाटले गेले जातात. तेही वाटून एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. आंबट, तिखट, गोड अशी चव तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी साखर ही ॲड करू शकता. या ठिकाणी घरी आवडत नसल्यामुळे मी साखर यामध्ये ॲड करणार नाही. तर आता कैरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे. थोडीशी मोठी जाडसरच अशी वाटून घेतलेली आहे कैरी. त्यामुळे ती मिक्स केल्यानंतर खूप छान टेस्ट येते याला. तर डाळ व कैरी हाताने छान मिक्स करून घ्यायची आहे. कैरी व डाळ हाताने मिक्स केल्यानंतर अगदी योग्य पद्धतीने मिक्स होण्यास मदत होते. तर आतापर्यंत आपण मीठ काही यामध्ये टाकलेले नाही. तर चवीनुसार मीठ आपण शेवटी ॲड करणार आहोत. प्रथम आता याला तेलाची फोडणी द्यायची आहे. या ठिकाणी एका पातेल्यामध्ये 2 पळी छोटी पळी घ्यायची आहे. 2 छोटी पळी तेल टाकायचं आहे. त्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत. या ठिकाणी प्रथम मोहरी टाकायची. ती छान तडतडल्यानंतर जिरं अर्धा चमचा टाकायचा आहे. त्याचबरोबर कढीपत्ताही टाकायचा आहे. कढीपत्त्याचा वास खूप छान येतो यामध्ये. त्यामुळे कढीपत्ता आवश्यक यामध्ये घालायचा आहे. तर या ठिकाणी हिंग वापरायचा आहे. हिंगही चांगला भाजल्यानंतर यामध्येच आपण हळद टाकणार आहोत. यामध्ये हळद टाकल्यामुळे कलर खूप छान येतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर यामध्ये आता थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आपल्याला चवीनुसार नंतर वरून ॲड करायचा आहे. तर आता हा तडका त्या आंबे डाळीवर ओतून घ्यायचा आहे. आता आंबे डाळीवर ओतून घेतल्यानंतर परत छान चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने डाळ आंबा तयार करता किंवा आंब्याचे, कैरीचे अजून काय रेसिपी बनवता हे नक्की कमेंट करून सांगा. त्या पद्धतीने आपल्यालाही ट्राय करता येऊ शकते. तर आता ही हाताने छान मिक्स करून घेतलेली आहे. आता मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मीठ योग्य झालं तरच कोणत्याही पदार्थाला चांगली अशी चव येत असते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही साधी सोपी डाळ आंब्याची चैत्र महिन्यातील रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर ह्या माझ्या रेसिपीला लाईक करा. जास्त आवडले असेल तर इतरांना शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल
तर सबस्क्राईबही करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, त्यामुळे वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय।